हे बघा, हे कामाला लागले. आता काय करतात आहे सांगू तुम्हाला. हे बघा, हे बाजूला तुम्हाला दिसत असेल, हे जांभळाचं झाड आहे आणि त्यावरती ही काली मिरी सोडलेली आहे आम्ही. आणि ही काली मिरी बघा काय झाली आहे, ती सर्व खाली गळून पडते. म्हणून आता हे शिडीच्या मदतीने वर चढतील आणि सर्व काली मिरी काढून घेतील. एका झाडावरची तर काढून झाली, फणसाच्या झाडावरची. बघू किती काढलात फणसाच्या झाडावरती. हे बघा, हे एवढी काढली फणसाच्या झाडावरून. हे बघा, पण फणसाच्या झाडावरती स्वतः असेच चढले बिना शिडीचे. कारण का, हे बघा, फणसाच्या झाडावरती ना साप होता, तेव्हा फणसाचं झाड आहे ना पूर्ण यांनी साकटून टाकलं होतं. मी तो व्हिडिओ पण शेअर केला होता. पण आता हा जांभळाचा जो झाड आहे, हा किती उंच आहे तो बघा. हे बघा किती उंच आहे आणि कुठपर्यंत गेलेली आहे काळी मिरी. म्हणूनसाठी आता शिडी लावली. पिशवी वरच घेऊन जात आहे. हे आहे ना आंब्याचं झाड आहे आणि याच्यावरती जी काली मिरी आहे ना ती माझ्या एकदम असं हाताजवळ आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल, ही बघा. आणि ती जांभळावरती जिथे यांनी शिडी लावले ती खूप उंचपर्यंत आहे. तर मी म्हटलं ही जी हाताजवळ आहे ती मी काढते. हे बघा, हे बघा, हे बघा किती सारी. काढता काढता पण आहे ना खाली भरपूर काली मिरी पडते. आता काजू आंबा फणसचं सीझन सुरू झालाय. मग ती बारीक बारीक जी डोळ्यासमोर जी फिरतात ना बारीक पाखरं, त्याला आम्ही केम्र म्हणतो. तुम्ही काय म्हणता? ती काय पण आपण काम करायला गेलो, भांडी घासायला गेलो जरी ना, तरी नुसती तोंडाच्या समोर ना डोळ्यामध्ये जातात. अशी ती पाखरं नुसती फिरतच असतात. आम्ही तर त्याला केम्र म्हणतो. काय करून देत नाही तो. चला, माझ्या हाताजवळची तर जेवढी होती ना तेवढी मी काढून घेतली. आता जी वर आहेत ना ती ह्यांना सांगते तुम्हीच काढा, मला काय होणार नाही. पण मी पण जरा काढली थोडीशी. मला पण मजा वाटते जरा काढायला. खूप उंचावरती आहे. सर्व पडली ना काली मिरी. हो, हे बघा, हे कसं झालं ते बघा. किती काली मिरी होती पण सर्व खाली पडली. हे बघा, लाल पण झाली आहे. तर केवढी मिळेल तेवढी मिळू दे, आहे ना हो. हिला पण आहे बघा, जराशी काढा. आहे बघा, मसाल्यामध्ये वाटायला वगैरे बरं आहे ना. आपण काय पण घरामध्ये असा पदार्थ करतो त्यामध्ये काली मिरीची पूड लागते. आम्ही काय विकत आणत नाही काली मिरी. आम्हाला ही जे दरवर्षी मिळते ना तेवढी आम्हाला पुरेशी आहे. मी मुंबईला सुद्धा माझ्या मुलांना देते. आपण पुलाव करतो त्यामध्ये पण खडा मसाला टाकतो, त्यामध्ये सुद्धा काली मिरीला आपण उपयोग करून घेतो. काली मिरीचा दालचिनी, काली मिरी, लवंग, किंवा पनीरची काय आपण भाजी केली त्याच्यात पण आपल्याला काली मिरी लागते. दही वडे केले तर त्याच्यामध्ये काली मिरीची पूड करून पण टाकतात, म्हणजे वरती सर्व करताना. मसाला आहे म्हटल्याच्या नंतर अशा ह्या गोष्टी आहेत ना प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला उपयोगाला पडतात. तुमचं बरं आपला हात पुसतो एवढ्या उंचावर. कुठल्या कुठल्या भरगच्च आहेत नाही, आणि कुठल्या कुठल्या सर्व पडल्या खाली. ठीक आहे, बघूया चला. आता वर चढूनच काढा ना, तर हात एवढं खेचून घेण्यापेक्षा ना ते काली मिरी सगळे दाणे खाली पडतात. वर चढा आणि आरामात काढा. तुम्हाला एक सांगू का, हे जे काली मिरीची वेल आपण जे लावतो ना ती शक्यतो सगळी जण आहेत ना नारळीवरती वगैरे लावतात. पण ती नारळ सुद्धा आहे ना काही दिवसांनी सुकून जाते.
कारण का ही काली मिरीमध्ये आग आहे. आता तुम्हाला मी समोरच एक रिझल्ट दाखवते. हे आंब्याचं झाड आहे. याच्यावरती ना भरपूर आंबा धरत होता. पण आता ह्या वर्षी ना काली मिरी चांगली वाढली, मोठी झाली. आणि ह्या वर्षी तुम्हाला सांगू का, या झाडावरती एक सुद्धा आंबा धरलेला नाही. हे आंब्याचं झाड आहे. आणि जे हाताजवळ काली मिरी होती ती मी काढून घेतली. मग आता मी काय करणार, हे बघा ह्या मुदामध्ये किती काली मिरीच्या वेली आहेत बघा. हे सर्व काढून टाकणार पावसाळ्यामध्ये आणि दुसरीकडे लावणार आम्ही. पण ह्या आंब्यावरून काढून टाकणार आम्ही. कारण का काली मिरी काय एवढी जास्त मिळत नाही आपल्याला, थोडीशीच मिळते. पण आंबा भरपूर मिळायचा. पण ह्या वर्षी त्यावरती एक सुद्धा आंबा धरलेला नाही. आता तुम्हाला दिसत असेल की हा जांभूलचं झाड आहे, काळे जांभूल. आणि तो किती मोठा झाड झालाय तो बघा. पण त्यावरती एक सुद्धा जांभूल धरलेला नाही. कारण का याच्यावरती भरपूर काली मिरीची वेली आहेत. ह्या बघा किती वेली आहेत बघा. पूर्ण झाडाला वेटाळून घेतलेलं आहे. पण आम्हाला काय जांभूल नाही मिळाले तरी चालेल, पण आंबा तर पाहिजे. म्हणजे जांभळावरचे काय आम्ही वेली काढणार नाही, पण आंब्यावरच्या सगळ्या वेली काढून टाकणार. आंबा तर पाहिजेच, होय की नाही हो, मे महिन्यामध्ये. आणि तो जो आंब्याचं झाड आहे ना, या आंब्याचं ना लोणचं एवढं छान होतं ना, मस्त. मी गेल्या वर्षी लोणचं पण बनवलं होतं. माझ्या नातवंडाने किती आंबे त्यावरचे काढले सुद्धा होते. म्हणजे यांनी काढून दिले आणि ती लोक घेऊन सुद्धा गेलीत. माझे नातू, माझा मुलगा, त्याला आवडलं ते. छान एकदम आंबा आहे तो, बदामी आंबा आहे, मोठा होतो. आता त्याच्यावरच्या वेली सर्व काढून टाकणार काली मिरीच्या. एका याच्याने तुम्ही जर म्हटलात ना, तर तो लोणच्याचा आंबा बोलायला पण काय हरकत नाही. एवढा छान, बिलकुल त्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना केसासारखा असतो आंबा, आतमध्ये केस, तसं काहीच नाही. हापूस आंब्यासारखा. ओ, भरली का पिशवी? भरली तर नाही, पण भरेल थोड्या वेळात. अच्छा, म्हणजे आहे ना, हो. थोडीशी मिळाली तरी बस. तुम्हाला मी एक सांगते, जर तुम्ही काली मिरी लावत असाल ना, तर आंब्याच्या झाडावर, फणसाच्या झाडावर आणि नारळीवर अशी लावूच नका. कारण नारळ पण हे वर्षाचे 2 वेळा आपल्याला फळ देतो. फणस पण आपल्याला वर्षातून मिळतात, मस्त फणस मिळतात आपल्याला. आंबे पण भरपूर आपण त्याचा उपयोग करू शकतो. आंब्याचा साठ घालू शकतो, फोडं करू शकतो, लोणचं करू शकतो. भरपूर त्याचा उपयोग होतो. काली मिरी फक्त आपण गरम मसाल्यामध्ये टाकतो, बरोबर. मग त्या काली मिरीला ना असं झाडावरती लावा का त्याचं आपल्याला जर फळ नाही मिळालं तरी चालेल. म्हणजे हे जांभूल आहे, हे जांभूलचं झाड किती मोठं झालंय बघा. मग हे काय जांभळं नाही मिळाली तरी चालेल, पण आंबा, फणस, नारळ हे तर पाहिजेच. आणि ही काली मिरी आहे ना, तुम्ही जर तुमची चिऱ्याची बाउंड्री असेल, आता ही बघा, ही चिऱ्याची बाउंड्री आहे. आता त्या चिऱ्याच्या बाउंड्रीवर सुद्धा आम्ही किती काली मिरी लावली ती बघा. ती ना अशी वाढली ना का तिला ना अशी काटेसारखे असतात, ते पकडून पकडून ती पुढे पुढे जाते. मी तुम्हाला ते पण दाखवते. ही बघा, ही पण काली मिरी आहे. आता ती कशी पकडली आहे ना भिंतीला, तुम्हाला मी दाखवते. ही बघा, एकदम बघा निघता निघत नाही आहे. ही बघा अशी काट्यासारखी आहे ना, ती पकडते एकदम. ही बघा अशी किती जाम पकडले बघा, अशी पकडते. तर तुम्ही ना असं भिंतीवरती, म्हणजे चिऱ्याची बाउंड्री असेल ना, तिकडे पण तुम्ही असं लावू शकता. तर इथे बघा किती सारे लावलेले आहेत मी. हे केलीचा बेट आहे. इथे ना इलायची केली लागतात, सर्व इलायची केलीचे हे झाड आहेत. हे हापूसचं झाड आहे आणि याच्यावरती 2च कैऱ्या धरल्यात हापूसच्या. हे मी कलम आणलं होतं गणपती पुल्यावरून आणि 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्षाच्या नंतर याच्यावरती ना आता ही 2 कैऱ्या मला दिसतात आहेत हापूसच्या. आता वर असेल की नाही ठाऊक नाही मला, पण पहिल्यांदाच आलेलं आहे. हे बघा, झाले का हो या झाडावरच्या? हो, याच्यावरच्या झाल्या. हा, आता पिशवी खाली करून दे मला. हा, मी आंब्या झाडावर बघतो किती आहेत ते. ठीक आहे, मग द्या इकडे पिशवी. हे बघा एवढी मिळाली फणसाच्या झाडावर आणि ते जांभूलच्या झाडावरती. आता आंब्याच्या झाडावरती काय एवढी मिळणार नाही,
पण जेवढी असेल तेवढी काढून घेणार, कारण का सगळी काली मिरी ही बघा खाली पडली सर्व. हो हे बघा, आम्ही एवढं पाणी मारतो हे बघा. पण चला, जेवढी मिळाली आपल्या नशिबात होती तेवढी मिळाली. काली मिरी ना अगोदरच काढायला पाहिजे होती. हे बघा कसली मस्त टवटवीत काली मिरी होती. हे बघा, पण आम्हाला ना काढायला वेळ झाला, अगोदरच काढायला पाहिजे होती. हे बघा मस्त होती काली मिरी. जाऊ दे, हे बघा सगळं सुकून सुकून पडली ते. कष्ट करतो आपण, पण त्याचं काहीतरी फळ मिळतं आपल्याला, त्याच्यातच समाधान मानायचं. हा, मी तर कधी कधी आहे ना, जे खाली पडलेले असतात ना, तर मी जेव्हा हिरवा वाटते ना मासे करायसाठी, त्याच्यामध्ये जर असं जर पडलं असेल ना, तर मी ते घेते आणि वाटपामध्ये वाटते. छान होतं वाटप. आता ह्यानी इथे आंब्याजवळ शिडी लावली आहे, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. इथे काय जास्त मिळणारच नाही. इथे जास्त नाही आहे ना हो. हा कुठे कुठे आहे, कुठे कुठे आहे तेवढी पडलं. काढा. सगळ्या पडल्यावर हा, पाखरं पण ना टोचून टोचून ना सर्व काली मिरी खाली पाडून टाकतात. आता खाली पातेरा किती आहे बघा, गोळा तरी कसं करायचा. अशी जमीन असते ना, तर त्यावरची काली मिरची दिसते ना, तर आपण उचलू शकतो. पण हा सर्व पातेरा एका बाजूला आम्ही ढीग घालून ठेवतो ना, त्यामुळे काली मिरी त्याच्यात पडलेली कसं समजणार ना, कशी गोळा करायची. दररोज आम्ही पातेरा गोळा करतो, तरी पण बघा किती. आता सिलेंडर वगैरे जरा महागच झालेत. या पातेऱ्यावरती पाणी तापवायला हवं. तर उतरतात आहेत खाली, काय करणार, उगाच मिळत नाही तर काय उगाच बघत राहायचं त्यात. हे बघा उतरले खाली. आंब्याच्या झाडावरती जास्त नाहीच आहे. आणा इकडे, बघू किती मिळाली इकडे. हां थोडीशीच. हे बघा, मी म्हणाली ना आंब्याच्या झाडावर जास्त नाही आहे. बस झाली मसाल्यासाठी आपल्याला, बस. एवढी काली मिरी मिळाली आम्हाला. दरवर्षी जेवढी मिळते ना त्या वर्षापेक्षा या वर्षी जरा आम्हाला कमीच मिळाली काली मिरी. पण जेवढी मिळाली ना त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत, कारण का आम्हाला कष्टाचं फळ जास्त नाही पण थोडं मिळालं. तुम्हाला माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे की जी आपल्याला सीझनच्या वेळेला जी आपल्याला फळं मिळतात, म्हणजे आंबा फणस, अशा झाडांवरती ही काली मिरीची वेल तुम्ही बिलकुल चढवू नका. व्हिडिओ माझा कसा वाटला काली मिरीचा, आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आता ही काली मिरी आम्ही काढली आहे ना, आता ही काली मिरीचे ना हे सर्व दाणे असे काढून घ्यायचे. हे बघा, हे असे दाणे काढून घेतले ना तर मग ते उन्हामध्ये सुकवायचे. आणि जरासा रंग बदलला ना तर मग त्याला काय करायचं, थोडंसं खोबरेल तेल लावायचं आणि सगळं काली मिरी अशा चोलायच्या आणि उन्हामध्ये 1-2 दिवस चांगल्या सुकवायच्या, म्हणजे आपली काली मिरी एकदम तयार होते. आम्ही तर अशा पद्धतीने सुकवतो काली मिरी. तुम्ही कशा पद्धतीने सुकवता नक्की कमेंट करून सांगा.